नमस्कार, मी वीनास किचन कुकिंग विथ लवमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आज मी माझ्या किचनमध्ये बनवणार आहे रोडगे। तर ही रोडग्याची रेसिपी जास्तीत जास्त विदर्भामध्ये बनवल्या जातात। तर ही जमिनीमध्ये खड्डा करून त्यामध्ये गवऱ्या टाकून त्यावर हे रोडगे बनवले जातात। परंतु गॅसवर कढईमध्ये आज मी रोडगे बनवणार आहे। तर हे कढईतले रोडगे चवीला खूप छान लागतात व करायला सुद्धा खूप सोपी आहे। त्यामुळे तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलची नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील। चला तर आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर एक 5 ते 6 वाटी गव्हाचं पीठ मी या ठिकाणी घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्यानंतर 2 चमचे आपल्याला यामध्ये पांढरे तीळ घालायचे आहे। त्यानंतर 1 चमचा ओवा घालायचा आहे। त्यानंतर थोडीशी आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे। आता हे सर्व साहित्य घालून झाल्यानंतर या सर्व साहित्याला आपल्याला या पिठामध्ये मिक्स करायचं आहे। हे सर्व साहित्य घातल्यामुळे रोडग्याला छान असा फ्लेवर येतो, त्यामुळे आपल्याला हे सर्व साहित्य घालायचे आहे। त्यानंतर संपूर्ण पिठामध्ये मिक्स होईल अशा प्रकारे आपल्याला याला मिक्स करायचं आहे, जेणेकरून भिजवल्यानंतर ते सगळीकडे एकसारखं मिक्स होईल। त्यानंतर यामध्ये थोडं करून आपल्याला पाणी घालायचं आहे। तर चपातीला मळतो त्यापेक्षा थोडीशी घट्टसर आपल्याला हे पीठ मळायचं आहे। पीठ घट्टसर मळण्याकरता आपल्याला यामध्ये थोडं करूनच पाणी घालायचं आहे। एका वेळेस पाणी घातलं तर हे पीठ जास्त पातळ होऊ शकतो, त्यामुळे आपल्याला थोडं करून पाणी घालून हे पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे। थोडंसं कडकच आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे। तर अशा प्रकारे हे पीठ भिजून झालेलं आहे। तर या कन्सिस्टन्सीची आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे। त्यानंतर यावर एक कापड टाकून आपल्याला याला एक 10 ते 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं आहे, जेणेकरून ते छान असं मुरेल। तर 10 ते 15 मिनिटानंतर आपली ही कणिक छान अशी मुरलेली आहे। याचे आता आपण छोटे छोटे बॉल्स करून घेऊया। तर मी या ठिकाणी 5 वेगवेगळ्या प्रकारचे बॉल्स तयार केलेले आहे। एक मोठा, त्यानंतर थोडा छोटा, त्यानंतर आणखी थोडा छोटा, अशा प्रकारे मी 5 बॉल्स तयार केलेले आहे। मोठा जो बॉल्स तयार केलेला आहे त्याची आपण एक पाती लाटून घ्यायची आहे। त्यानंतर त्यापेक्षा छोटे जे बॉल्स आहेत त्याच्या सुद्धा आपल्याला पात्या लाटून घ्यायच्या आहे। तर आपल्याला ह्या पात्या एकसारख्या न लाटता मोठी, छोटी, त्यानंतर आणखी थोडी छोटी, अशा प्रकारे आपल्याला ही पाती लाटून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या आकाराच्या पात्या लाटून घेतलेल्या आहे। तर सर्वप्रथम आपल्याला मोठ्या साईजची पाती ठेवायची आहे। त्यानंतर यावर आपल्याला तेल लावायचं आहे। तर बोटाने प्रेस करूनच आपल्याला यावर तेल लावायचं आहे, जेणेकरून तेल याला छान असं लागेल। त्यानंतर यापेक्षा छोटी जी पाती आहे ते यावर ठेवायची आहे व त्यानंतर याला सुद्धा आपल्याला बोटाने प्रेस करून तेल लावायचं आहे। त्यानंतर यापेक्षा छोटी पाती सुद्धा आपल्याला यावर घालायची आहे, तर त्याला सुद्धा आपल्याला तेल लावायचं आहे। त्यानंतर आणखी यावर आपल्याला यापेक्षा छोटी पाती घालायची आहे। आपण जे 5 प्रकारच्या पात्या लाटून घेतलेल्या आहेत त्या संपूर्ण आपल्याला यावर घालायच्या आहे, एक एक करून ते सुद्धा तेल लावून। या प्रोसेसमुळे रोडग्यांचे छान असे लेयर्स निघतात, त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे याचे प्रोसेस करायची आहे। आता संपूर्ण पात्याला लावून झालेल्या आहे। त्यानंतर शेवटच्या पातीला सुद्धा आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे व अशा प्रकारे हातावर घेऊन याला आपल्याला फोल्ड करायचं आहे। तर अशा प्रकारे हळूहळू आपल्याला हाताने याला जमा करून याचा आपला गोल गोळा तयार करायचा आहे। तर रोडग्यासारखा आपल्याला याचा आकार तयार करायचा आहे। तर अशा प्रकारे हाताने मोदकासारखं आपल्याला दाबायचं आहे, जेणेकरून हा पूर्ण गोल जो आहे तो पूर्णपणे बंद होईल। तर अशा प्रकारे आपल्याला याचा गोलसर आकार द्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपण हा गोल एक रोडगा तयार करून घेतलेला आहे। तर अशाच प्रकारे मी बाकी सर्व रोडगे तयार करून घेणार आहे। तर अशा प्रकारे प्रेस करून आपल्याला याला संपूर्ण कळ्याच्या बंद करायच्या आहे। अशा प्रकारे मी संपूर्ण रोडगे तयार करून घेतलेले आहे। आता याला आपण एका कढईमध्ये शिजवायला टाकूया। त्यासाठी मी एका कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी तुपाचा सुद्धा वापर करू शकता। आता तेल हलकंसं गरम झालं की यावर आपल्याला हे रोडगे घालायचे आहे। तर हे संपूर्ण रोडगे एक एक करून आपल्याला यावर ठेवायचे आहे। तर जेवढे रोडगे कढईमध्ये बसेल
तेवढेच रोडगे आपल्याला यामध्ये ठेवायचे आहे। तर मी या ठिकाणी 4 रोडगे या कढईमध्ये ठेवलेले आहे। तर यावर आता झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनिटं आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे किंवा वाफवून घ्यायचं आहे, ही अगदी लो फ्लेमवर। एक 5 ते 10 मिनिटांनी आपण झाकण काढून बघूया। तर हे आपले रोडगे एका साईडने छान असे शिजलेले आहे। आता याला आपण पलटून दुसऱ्या साईडने सुद्धा आपण याला शिजवून घेऊया। तरी शिजवण्याची प्रोसेस आपल्याला लो फ्लेमवरच करायची आहे। हाय फ्लेम केला तर हे करपू शकतात, त्यामुळे आपल्याला लो फ्लेमवर याला छान असं वाफवून घ्यायचं आहे किंवा शिजवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे संपूर्ण रोडग्यांना पलटवून त्याला दुसऱ्या साईडने सुद्धा आपण शिजवून घेऊया। तर याच्या कळा सुद्धा आपल्याला भाजायच्या आहे, तर झाकण न ठेवता याच्या कळा आपल्याला भाजून घ्यायच्या आहे। तर आता हे रोडगे दोन्ही साईडने शिजलेले आहे। आता याला आपण याचे जे कळा आहे त्या सुद्धा आपण शिजवून घेऊया, कारण हे आपले संपूर्ण रोडगे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे किंवा भाजून घ्यायचे आहे। तर या रोडग्यांना आपण संपूर्ण साईडनी छान असं भाजून घेऊया। तर अशा प्रकारे संपूर्ण रोडगे आपले छान असे भाजून झालेले आहे। तर आता संपूर्ण साईडनी आपले हे रोडगे छान असे भाजून झालेले आहे, ते मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। तर अशा प्रकारे आपले हे कढईमध्ये तयार होणारे खमंग, खुसखुशीत व अतिशय चवदार असे हे रोडगे तयार आहे। अशा प्रकारे तुम्ही जर रोडगे केले तर तुम्ही कधीही रोडगे खाऊ शकता। तुम्हाला खड्डा करायची गरज पडणार नाही किंवा गोवरायची सुद्धा गरज पडणार नाही। घरच्या घरी मस्त असे कढईमध्ये हे रोडगे तयार करून तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता। तर आता आपले हे मस्त असे रोडगे तयार आहे। आता यासोबत आपण वांग्याची भाजी, वरण व भात हे सर्व करणार आहोत। तर वांग्याची भाजीची रेसिपीची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही चेक करू शकता। तर सर्विंगसाठी मी या ठिकाणी तुरीच्या डाळीचं वरण, वांग्याची भाजी, त्यानंतर भात, त्यानंतर आपण जे तयार केलेले मस्त कढईतले असे रोडगे, सलादमध्ये कांदा, निंबू, मस्त असा हा आपला बेत तयार झालेला आहे। तर आपली ही विदर्भ स्पेशल रोडगे थाली तयार आहे। तर कढईत बनवले जाणारे आपले हे एकदम सोपी पद्धतीचे रोडगे तयार आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर मस्त असं हे साधं व सात्विक जेवण आपलं तयार आहे। तर मी या ठिकाणी तुम्हाला एक रोडगा तोडून दाखवणार आहे। मस्त असा हा रोडगा झालेला आहे, भरपूर अशा याला लेयर्स आलेल्या आहे आणि आतपर्यंत तो छान असा शिजलेला आहे, अजिबात कच्चा नाही आणि चवीला सुद्धा खूप छान लागतो आणि त्याचा वास सुद्धा, सुगंध सुद्धा खूप छान येतो। त्यामुळे तुम्ही ही रोडगे रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा। माझा हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन मिळतील। धन्यवाद।